तिला आता माझ्यासोबत अशी वागली ते आतापर्यंत त्या गोष्टीचा. नाही हो शांताबाई, मी लई चुकीची वागली असं तसं म्हणे बाबा. हा म्हटलं काय करता आता, वागली तर वागली, जे झालं ते झालं म्हटलं बाबा. जाऊ दे, झाला ना तेले पश्चाताप झाला ना, बोलला ना आता, तेच लय झालं. मग काय तर नाही तर मग अशाच राहिला असता बोला बोला बरं नाही वाटत. तेले वाटलं असं सगळ्यासोबत बोलते शांताबाई आणि आपल्यासोबत बोलत नाही, बापाने बोलत नाही. तशी बी जशी सजा त्याला भेटतच असते. हा चुकीचं केलं तर चुकीचीच सजा भेटते माणसाले. जाऊ दे हो, तिचं वागणं तिच्यासोबत, आपलं आपल्यासोबत. ही कुठे गेली, रुपाली कुठे गेली? केल्या तिनं पसंत त्याच्यातल्या काही साड्या? आई करतो म्हणे ना, पहिले तर नाहीच म्हणे. म्हटलं घेऊन घ्या ना, एवढ्या काही आणल्या म्हटलं तुमच्यासाठी, घेऊन घ्या म्हटलं. काय करता म्हटलं, पसंत आल्या तर ठेव जा म्हटलं, चांगलं आहे म्हटलं. हे पोरगी जरा जास्तच करते, तिला असं वाटतं मी एकटी आहे तर सारं मलाच लुटून द्यायला पाहिजे. हा असं थोडी असते. आता पाहू बाई, एवढा खराब आहे का? किती चांगल्या चांगल्या आणल्या बा. हा मी म्हटलं त्याला सस्त्या मस्त्यात दिन म्हणून चांगल्या घेऊन आली, तर ते अशी करून राहिली. साऱ्याच बाईनं घेतल्या ना. हा मस्त चांगल्या चांगल्या आहे, चांगल्या जरी काठाच्या मस्त. आता तिला पसंत नाही आल्या तर काय करू शकतो बाई आपण? नाही नाही, ठेवते का त्याच्यातल्या एक दोन साड्या तर ठेवते. ते सासरे नाही आले काय अजून आज काही येत नाही म्हणते का वावरातून घरी? आई आले होते बाबा, आले चहा पेले आणि गेले बाहेर. येतो म्हणे बाई मी बाहेरून म्हणे. विचारलं आई कुठे गेली म्हणे. मी म्हटलं आई म्हटलं त्या गंगा काकूच्या घरी गेल्या म्हटलं, अशी अशी गोष्ट आहे म्हटलं. म्हणे ठीक आहे असं म्हटलं ते ना, चालले गेले. थकली हो मी, जरा शांग टाकतो बाई आता माधुरी. बरं आहे ठीक आहे ना, टाका ना. तू कर ना जरा आराम कर ना. आई मग कपडे धुवायचे आहे ना, अर्धे कपडे मशीन मध्ये टाकले, अर्धे हाताने धुतो. लय कपडे आज धुवायचे, रविवार आहे कोणी तर कपडे जास्तच निघाले आज याच्या दुकानातले. बाबाचे कपडे आहे वावरातले, काही मी काढले, बंटीचे कपडे आहे म्हणून मग जास्तच आहे आज. तर ते करतो म्हटलं आता, धुताना वरती नेऊन टाकून देतो म्हटलं. काय नाही टाकले हो एवढे. चल मग मी धुऊ लागतो, एकटीच्या हाताने किती होईल. हा एकट्या माणसाला भारी जाते हो काम करायला. चल मी करू लागतो जराशी, दोघी करू तर लवकर होईल तर दोघी आराम करू घंटाभर. नाही नाही काय नाही, करा तुम्ही आराम करा, जा करतो मी ते बात करतो. लय हुशार आहे, बिमार पडली म्हणजे मग काम करशील ना पडशील बिमार आता लग्नाच्या समोर. मग काय करू बाबा, मी तिले पाहू का तुले पाहू? तू आहे तर माझ्या घराची सगळी दिसत आहे तुझ्या भरोशावर. माझ्याकडून काय होते नाही तर तू आहे तर सगळं आटपून घेतो. नाही नाही आहे असं थोडी आहे, तुम्ही आहे तर सगळं आहे. मी काय आवबे लड्डू असं काम आहे माझं. घरातली बाहेरली घरात करत राहतो. तू आहे तर सगळं घराले घर पण आहे, त्या भरोशावर तर सगळं टाकूनच दिलं मी आता. मग माझ्याकडून होते का जेवढं तू करते तेवढं? चल बिमार नाही पडली पाहिजे बाबा. चल करू लागतो मी. अर्ध काम केलं मिळून मिसळून तर लवकर होऊन जाते. बरं आहे ठीक आहे, आता तुम्ही होच म्हणता. चला मग वरतं ना काय जा, फक्त पायऱ्या चढून पाय दुखते ना तुमचे मग. हो तर वरतं तू टाकून देजो, खालून मी देतो ना, धुवून देतो पिऊन देतो, तू नेऊन टाकून देजो वरतं. बरं चला मग, एक से भले दोन्ही. शांता काकू काय झालं मग? रश्मी काऊन काय झालं म्हटलं, अशी भर दुपारी आली तू? शांता काकू तुम्हाला कोणी आहे का घरी? काकाजी आहे काय? काकाजी दादा आहे काय कोणी घरी? नाही काकाजी नाही दादाही नाही. कोण पाहिजे होतं तुला? दादा पाहिजे होता का काकाजी पाहिजे होते? नाही मला कोणीच नव्हतं पाहिजे. ते दोघं घरी नसून तर सांगतो म्हटलं तुम्हाला गोष्ट. तर मग आता ती नाही ना. शांता काकू मी त्या दिवशी तुम्हाला त्या पोराची गोष्ट नव्हती सांगितली काय, सागरची? मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हटलं, तर त्या पोराला मी आणलाय. भेटता काय काकू त्याले? काकू पाहून घ्या ना तुम्ही, तुम्हाला चांगलं वाटन ना तर हो म्हणून मी. तुम्ही जर म्हणाल का नको करू रश्मी तर नाही करन काकू पहा ना काकू प्लीज. माय असं काय नाही केलं इथं, काय आणलं बाबा माझ्या घरी पोरको कोणतं? तुम्ही माय गी पैन ना, अजून कोणी विचारे इच्छित तिथं सुलगून देईन आणि दिन अजून आमच्यात भांडणं लावून. आजच कुठं तुझ्या मायचं ना माझं नातं चांगलं झालं, आजच आमची मैत्री म्हटलं झाली अजून. आणि तू काय म्हणते अजून बिघडून ठेवशील काय बाबा? हा मायावर कलंक लावून ठेवशील काय अजून? शांताबाईनच बायकोला म्हणून माय पोरीले. शांता काकू ऐका ना, शांता काकू कोणानेच नाही दिसला तो. त्याला म्हटलं मी एकटाचे म्हटलं. काकू पाहून तर घ्या, तुम्ही बोलून तर घ्या. तुम्ही जर म्हणाल ना हो तच करतो. पण तू आईले सांग ना बिचारे, ती आईले सांग, ते बाबाले सांग. हा तू डायरेक्ट माझ्या घरी घेऊन आली बिचारे, काय म्हणून मला कोणी? हा गावातले लोक काय म्हणून? कशी माई एवढी बनली आहे तर सारी चालली जाईन माय, मातीत मी सोडून जाईन. पोरीले बायकोला म्हणून शांताबाईनं, कोणत्या पोरीचा भरोसा नाही ठेवून मायावर. काकू कोणीच नाही म्हणत ना काकू, तुमच्या दरवाजात उभा आहे तो काकू. बरं बाबा आण आता, आणलंच म्हणता आता इथपर्यंत, तर आता काय करू? मला तर काही समजून नाही राहिलं बाबा. आई घाबरू नका तुम्ही, शांततेने राहा ना, एवढं काय घाबरता? रश्मीताई जास्त वेळ थांबू जा ना काही, तर 5 मिनिटं. हा 2 शब्द बोललं का बस पाठवून दे जा बा तिकडे, नाही तर मग आमच्या घरी आम्हाला बोलणे भेटा अजून. तुमच्या भावाचा स्वभाव माहिती आहे बा तुम्हाला कसा आहे तर. हो बाई असं नको करच बाबा, का मला तोंडाला काय लावायचा टाइम आला पाहिजे. नाही काकू असं काहीच नाही करत मी. 2च मिनिटं बोलून घ्या तुम्ही, तुम्हाला चांगलं वाटेल ना तच मी हो म्हणा. बरं आण बाबा, ते काकाजी गावातच आहे म्हणते, वावरातून आले घरी तर येऊन पिऊन गेले ना, तर आपण जाईल मैसारी. माय कसं होईन माधुरी? हा पाहिलं गेलं बिचारे, हिच्या मायनं जर पाहिलं तर काय म्हणून मला, बाकी तर कोणाचं भेव नाही, पण हिच्या मायचंच आहे. हिची माय काय करते समजून घ्या, जोगती बहीण आहे ना बिचारी ते. हा
आजच पाय आताच दुरुस्त करून आली मी सारं. अजून बिघडून जाईल. झाली आपण. मला बिघडायचं भेव नाहीये, पण ठिकाणी गावभर बोंब करते. काय म्हणून मग सगळे शांताबाईनं बायको लमणीच्या पोरीले, नाही काय? आई तुम्ही चुकीच्या नाही ना, तर तुम्ही भिऊ नका. ते ना आणलं आपल्या घरी पोरग. मी काय करतो, मी सगळं आता हे करून ठेवतो, रेकॉर्ड करून ठेवतो, कोण काय केलं म्हणून. हो बाई हो, तसं कर. तिच्या तोंडानं बोलून घे जो बापा, नाही तर मग आनंद आफत. आई मी इथं चुपचाप उभी राहतो मागं काय, आणि मोबाईल पकडून ठेवतो. म्हणजे मग त्याला माहित नाही पडलं पाहिजे. त्याला वाटण का मी घरातच काम करून राहिली, आणि तुम्ही चुपचाप बोलत राहायचा, फक्त असं बोल जा तुम्ही काही. हो हो बरोबर बोलतो. बरं झालं बाई, म्हैसून सोन जराशी हुशार आहे. नाही तर काय माहित आता काय झालं असतं तर गाफल असती तर. हा माहित काय माहित, शांताबाईचं नावच डुबलं असतं आता गावात. असं असं ह्या पोरगा आहे काय? काय नाव आहे बाबू तुझं? काकू सागर नाव आहे माझं, सागर. असं. आणि काय करतं काम धंदा? खरं खरं सांगतो, खोटं सांगू नको. डॉक्टर नको सांगू, त्या काकूला सांगितलं तसं. जे करतो तेच सांग. काकू बिझनेस करतो. हे नाही, नोकरी नाही करत. धंदा पाणी करत असतो आणि शेती करतो. शेती आहे आपल्याजवळ. बाकी सगळं व्यवस्थित आहे काकू. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही आहे. जे आहे ते खरं आहे तुमच्यासमोर. खोटं काहीच बोलत नाही बा. रश्मीला लय सुखात ठेवून काकू मी. कारण का मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. पण आता ते म्हणे मला शांता काकूवरच भरोसा आहे म्हणे. तर शांता काकूच्या घरी चाल म्हणे. म्हणून तिनं आणलं मला इथपर्यंत. हो आता तुमचं तर बरोबर आहे बापा, पण मला नका फसू जा म्हणजे झालं. मला याच्यातलं काही माहित नाही, घेणं नाही देणं नाही. फालतूच काय म्हणते हिची मायावरच आणून पाडन. असं नाही झालं पाहिजे. नाही तर मग म्हणून का शांताबाईनच म्हटलं माया पोरीले असं कर का तसं कर. मी नाही म्हणत बापा कोणाच्या पोरीले. जशी माई पोरगी तशी दुसऱ्याची पोरगी. पण आता हिनं आणलं काकू म्हणे 2 मिनिटं भेटूनच घ्या. कारण माझ्या घरचं पोरगा आहे बापा खतरनाक. त्याला गेले माहीत झालं तर झालं. मग काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, मी आहे ना तुमच्यासोबत. मी सांगन ना कोण काही म्हटलंय तर का शांता काकूचा काहीच हात नाही म्हणून कायच्यात. मी स्वतः आली त्याला घेऊन तुमच्या घरी. तुम्ही का त्याला ओळखता का काय करता? का तुम्हाला काही माहित आहे? काहीच माहित नाही तुम्हाला. हे मी आता तुम्हाला सांगून राहिली म्हणून माहित. हो बाई बरोबर आहे तुझ्या रश्मी, पण आता चांगल्याचा जमाना नाही ना व. मी काही तुला म्हणत नाही बापा माझ्या तोंडानं कर म्हणून. आता तर जबरदस्ती आणलं पोराले, पण माझ्या निर्णयापेक्षा तुझ्या आई वडिलाचा निर्णय जरुरी आहे. त्याच्या सल्ल्याच्या बाहेर जाऊ नको बाई. तुला मी सरळ सांगतो. मला काय आहे पोरगं चांगलं आहे, मी म्हणत नाही बापा पोरगं वाईट आहे म्हणून. पोरगं चांगलं आहे ना, तर तुझ्या आई वडिलाला जरूर पसंत येईल. तू त्याच्यासोबत बोल, ते काय म्हणते तर लागन तर मी बोलन तुझ्या आईसोबत बाबासोबत. पण असं चोरून लपून करू नको बापा रश्मी काही. काकू पण माझ्या आईला नोकरीवालाच पाहिजे म्हणते जवळ. मग आता काय करू मी, कुठून आणू नोकरीवाला? याला नोकरी नाही आहे ना. हे काय सांगू बापा मी आता. मायबापाची अपेक्षा असते पोरीसाठी. कसं पाय नाही काय पाय नाही ते नाही वाटते. आपल्या पोरीसाठी चांगलं पाहिलं पाहिजे म्हणून. आता आपण काय म्हणू शकतो बाई त्याच्यात? मी असंही नाही म्हणू शकत तुला करून घे, आणि असंही नाही म्हणू शकत करू नको. दोन्ही बाजूने फसली मी आता. ती माझी मैत्रीण होय. तिला जर माहित झालं तर काय म्हणून ते शांताबाईनं चुकीचं केलं म्हणून सांगतो रश्मी, तुले करायचं असं आई वडिलाला विचारूनच कर. बरं रश्मी, चालतो मग मी आता. चालतं? ठीक आहे मग जा, मग मी येतो काकूसोबत बोलून. हा मी फोन लावतो मग तुले पोचलो म्हणजे घरी. बरं ठीक आहे. रश्मी तुझ्या जागी मी रुपाली असती ना, तिले मी हेच म्हटलं असतं बाई. कारण पाय मायाकून असं काही कोणाला म्हणणं फसवणं काही होत नाही हो बाई. मी तर तुला म्हणते बा पोरगं चांगलं आहे बापा. पोरगं वाटलं मला चांगलं, नाही काय म्हणून मी. पण वास्तविक पाहता पैसा कमावूनच घेते. नोकरीवाल्यापेक्षा जास्त कमावते धंदेवाला. पैशाचा विषय नाही आहे. पण बिचारे असं करशील तर तुझे आई वडील काय म्हणून हो. गंगाचा तर स्वभाव माहितच आहे तुला कसा आहे तर. मग माझ्या आईलाच तर भेटो काकू मी, म्हणून तर तुमच्यापर्यंत आली. बाबाला नाही भेट मी एवढी, माझ्या आईलाच भेटो. माझी आई कोणी लय डेंजर आहे. मला म्हटलं घराच्या बाहेर आखलूनच देईन म्हटलं, असं माहीत झालं तर. बरं मी समजावून लागन तर तुझी आईले. तू गोष्ट काढजो पहिले गोष्ट तुला काढा लागन. नाही तर मी जर काढान तर मला म्हणन नाही काय. तुला कसं माहित म्हणन माझ्या घरातली गोष्ट? मला नाही माहित म्हणन. तर शांता काकू मी काय म्हणतो, माझ्या आईला तुम्ही असं म्हणजा ना, म्हणा मला रश्मीनं गोष्ट सांगितली म्हणा अशी तर करून दे म्हणा त्याचं, असं म्हणा काकू तुम्ही. पाहतो बाबा मी तसा विचार करतो मग. बरं काकू जातो मग मी आता घरी. हो जाय. काय बापा आजकालच्या पोरी असं तर असं जरासं घेऊन नाही यायला. गावात पोराला घेऊन फिरून राहिली रश्मी. कमाल नाही. फिरून राहिली, माझ्या घरी घेऊन आली. माझ्या जीव धक्कन झाला बाबा. मी म्हटलं आता कोणी आलं कोणी तर निघते बाई खटिया खडीनं बिस्तारा गोल. पण आता काय करू बाई, आणि मला समजून नाही राहिलं. हे पोरीन तर मला बस याच्या कोड्यातच पाडून टाकला आता. झालं हो माधुरी? हा बाई झालं. चाल मग आता. हो चला चाल ना मग आता. झाले ना कपडे किती धुतं का त्याला वाईपर्यंत इथंच थांबतं काय आता पाहत त्याला. चाल ना बिचारे खाली. हा बाई येऊनच राहिली होती आता. बरोबर टाकले का नाही टाकले म्हटलं खाली पडते मग हवे ना म्हणून. आई बरं झालं आपण रेकॉर्ड करून ठेवलं ते नाही काय त्याचं बोलणं. म्हणजे उद्या गंगा काकूला दाखवायला बरं होईल. नाही तर गंगा काकू तुम्हाला म्हणून हिनं खरं बोलायचं आहे तर खोटंच बोलावं रश्मीनं, नाही काय? काही सांगता येते काय माणसाचं, पलटूही शकते कधी कधी. काय सांगता येते व कोणाचं बात पलटते बापा कोणी.
हिनं म्हणाव का नाही, शांता काकूनच म्हटलं मला असं कर. काही सांगता नाही बाबा. बरं झालं ते त्या डोक्यात म्हटलं कल्पना आली आणि त्या पटकन थेरे कट केलं आणि मला सोडवलं बाबा याच्यातून. तेवढं तरी बरं झालं. माझं बोलणं आहे, तिचंही बोलणं आहे, त्या पोराचंही बोलणं आहे त्याच्यात, नाही काय? म्हणता येते का घेऊ गंगे पाय. मला नको म्हणू काही. त्या पोरीलेच म्हणत बस बाबा. मग काय करता आता? नाही तर तिला असं वाटलं का हिच्या पोरीनं केलं, तिला वाटलं असं बा का हिच्याच पोरीचं कायले चांगलं होऊ देऊ. म्हणून माझ्या पोरीला फसवलं हिनं. असा विचार केला असता तिनं. लय बेकार विचार करते तशी ती गंगा. हायच तशा त्या गंगा काकू. त्याच्यासोबत बोलावं नाही वाटत बाबा. कुकडल्या कुकडेच बोलते त्या. असते व कोणते कोणते लोक अशा. आता काय करतात जशा आहे तसे निभा लागते बाई आपल्याला. हा चला आई मग आता खाली. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शांताबाई आवडत असेल तुम्हाला तर नक्कीच हाईप देत जा तुम्ही आमच्या व्हिडिओला. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत शांताबाईचा नमस्कार सगळ्याला.